भाजपचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. सध्याच्या राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. 13 मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतंही पद स्वीकारणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. सोबतच संपूर्ण भूमिका व निर्णयाचं कारण स्पष्ट करणारे एक भावनिक पत्र सोबत जोडले आहे. या निर्णयाचं पत्र त्यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलं असून नागपूरसह राज्याच्या राजकारणात या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. या पत्रात त्यांनी असं म्हटलं आहे की हे पत्र लिहिण्याचा निर्णय त्यांनी सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठाची वाट होती. मात्र आता सत्तेसाठी सुरू असलेलं पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपण थांबावं असा विचार मनात पक्का होऊन गेला आहे आणि तोच निर्णय या पत्रातून मी मांडत आहे. आता मी 55 वर्षाचा झालो. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळं माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षानं मला मोठं केलं याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व, माननीय नामदार नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करत आहे. सदर पत्रामुळं नागपूरच्याच नाही तर राज्याच्या राजकारणात उलथापालथ पाहायला मिळत आहे. जोशींच्या राजकारणातून निवृत्तीच्या या निर्णयानं राजकीय खळबळ निर्माण झाली आहे. मागच्या 4-5 महिन्यापासून मी विचार करत होतो की ज्या पद्धतीने आज राजकारणात सुरू आहे, राजकारण हे माझ्यासाठी सेवेचं साधन होतं. परंतु ज्या पद्धतीने सुरू आहे, इकडलं तिकडे, तिकडून इकडे, तिकिटासाठी इकडे, जे 15 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो, आता मला तिकिटासाठी भाजपमध्ये जायचं आहे, हे जे चालू आहे. आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तिकिटासाठी 150 जणांनाच शेवटी तिकीटं मिळणार आहे. मग 150ना जर तिकीटं मिळणार आहे तर अपेक्षा किती जणांना? तर 1500-1600 जणांना. आता 1600 जणांना तर तिकीटं देऊ शकणार नाही. आणि याच्यात कुणाला तिकीटं हवेत? तर जे आजी आजोबा झालेत त्यांना सुद्धा तिकीटं हवे आहेत. ज्यांना स्वतःला तिकीट नको, मिळू नाही शकत, त्यांना आपल्या बायकांना तिकीटं हवे. आता हे दुर्दैव आहे राजकारणाचं. आणि माझ्या मनात 4-1 महिन्यापासून हे चालू होतं की कुठेतरी आपण थांबून समाजापुढे एखादा आदर्श आपण उभा करावा. थांबायचं म्हणजे काय? तर राजकारणातून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची. तशी माझी आमदारकी 13 मे पर्यंत आहे. आणि 13 मे पर्यंत असल्यावर पार्टीने मला त्यावेळेला दिली तरी मी ती नम्रपणे नाकारणार आहे. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण. आणि माझे जे सामाजिक प्रकल्प आहे, माझे क्रीडा प्रकल्प आहे, याच्यामध्ये अजून भर टाकून अजून काही सामाजिक प्रकल्प जर करता आले तर मी ते 100% करणार आहे. आणि त्यामुळे मी सक्रिय राजकारणातून 13 मे नंतर निवृत्ती घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या काही समर्थकांना उमेदवारी नगरसेवक पदाची दिली नाही आणि त्यामुळे तुम्ही नाराज असल्याचं एक चर्चा आली आहे. ही चर्चा अत्यंत चुकीची आहे. संदीप जोशी एवढा छोटा माणूस नाही आहे. भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तात जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तामध्ये आहे. मला काहीही याच्या आधी देखील अनेकदा असं झालं, पण तर त्यावेळेला मी काय पार्टी सोडली किंवा पार्टीतून रिटायर्ड व्हायचं असा विषय घेतला नाही. आणि आज माझ्या अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीटं मिळालेली आहेत. मग आता त्यांना मिळाली, 1-2 नाही मिळाली पार्टीच्या याने. पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व जे ठरवतं ते मला मान्य असतं. त्यामुळे त्या नाराजीचा वगैरे काही नाराजी वगैरे नाही. आनंदी आहे मी. पार्टीला 102 तिकीटं निवडून आल्या, हे आनंद आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वात एवढं निवडून आलो आम्ही, त्याच्याबद्दल आनंद आहे आम्हाला.
देवेंद्रजींशी आपण संपर्क म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी साधला होता का? कारण की देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी अगदी सुरुवातीपासून ओळखायला म्हणजे नागपूर शहरात तरी सगळ्यांनाच माहिती आहे, राज्यात सुद्धा सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. देवेंद्र फडणवीसांना आपण कळवलं होतं का मुख्यमंत्र्यांना? होय, मी देवेंद्रजींना कळवलं होतं, त्यांना सांगितलं होतं. पहिल्यांदा त्यांनी मला त्याच्यावर असं म्हटलं की तुझ्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजतच नाही आहे. मग मी त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं मला की ठीक आहे, तुझी मानसिक स्थिती जर नसेल अशा याच्यात काम करायची तर तू तसाही मुळात सामाजिक कणा असलेला कार्यकर्ता आहे, तू सामाजिक हे कर, फक्त नंतर पस्तावा झाला नाही पाहिजे राजकारणातून निघून गेल्यावर, त्याची काळजी कर. मी त्याच्यावर देखील विचार केला. 2 दिवस मी माझ्या परिवाराशी बोललो आणि त्यानंतरच हा निर्णय जाहीर करत आहे. मी कार्यकर्त्यांशी कोणाशीही बोललो नाही. भाऊ, मग इथून पुढे काय वाटचाल असेल, काय तुम्ही ठरवलेलं आहे राजकारणामध्ये? नाही, मी माझे कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतोच, मी ते करील. आणि सामाजिक कामामध्ये जसं गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर आहे, दीनदयाल थाली आहे, माझा गोरक्षण सेवा प्रकल्प आहे, एकल पालकांचा माझा सोबत पालकत्व प्रकल्प आहे, याशिवाय अजून काही प्रकल्प जिथे समाजाला माझी गरज आहे त्या ठिकाणी मी जाऊन उतरेल.